बुलढाणा जिल्ह्यातील उडीद पिकावरती मारुका अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या मारुका अळीमुळे झालेलं आहे। मी सध्या उडीद पिकाच्या या शेतामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की उडीद पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अक्षरशः जी अळी आहे ती अळी या झाडांना लागलेली जी फुलं आहेत त्या फुलामध्ये जाते आणि संपूर्ण फुलांचं या ठिकाणी नायनाट करते। दुसरा या ठिकाणी जो रोग पडलेला आहे तो करपा रोगामुळे सुद्धा या ठिकाणी अक्षरशः या उडीद पिकाचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 8 ते 10 हजार हेक्टरवरती या ठिकाणी उडीद पीक असेल, मूग पीक असेल या ठिकाणी पेरणी झालेली आहे। मात्र उडीद सध्या जोमामध्ये असताना या ठिकाणी उडीद पिकावरती मारुका अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि शेतकरी जो आहे तो संकटात पुन्हा एकदा सापडलेला आहे। शेतकऱ्यांनी या मारुका अळीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी केली, मात्र अळी कुठल्याही परिस्थितीमध्ये नष्ट व्हायला या ठिकाणी मार्ग नाहीये। त्यामुळे उडीद पिकाचे या ठिकाणी मोठं नुकसान होते आणि तात्काळ कृषी विभागाने या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणं आवश्यक आहे। कॅमेरामन किरण शेजोळसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।